आरेवाडी व केरेवाडी येथील दरोडा टाकणाऱ्या 4 संशयितांना अटक. पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत माहिती. कवठेमहांकाळ दिनांक 29 आरेवाडी व केरेवाडी या गावामध्ये दरोडा घालणाऱ्या 4 दरोडेखोरांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली असून एकूण 5 संशयित आरोपींना कवठेमहांकाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच रात्री अटक केलेला 4 शिट्ट्या भीमा शिंदे वय 57 राहणार लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली. त्यानंतर दंडोबा डोंगर परिसरातून विनोद उर्फ उदेश सुभाष पवार वय 23 राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली. श्रीनाथ सुभाष पवार वय 19 राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली. विष्णू सुभाष पवार वय 20 राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्यासोबत एका अल्पवयीन तरुणाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आरेवाडी व केरेवाडी येथे दिनांक 27 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ते रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान दिगंबर करे यांच्यासोबत अन्य 2 घरात दरोडेखोरांनी एकूण 3,46,700 रुपयांचा सोने चांदी दागिने त्यासोबत रोख रक्कम मोबाईल असा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी 5 ते 6 इसमांनी तोंड बांधून हातात लाठी, काठी, कुऱ्हाड, चाकू घेऊन रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने लूट करून दरोडा टाकला होता. या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांनी सांगितले आहे. 7/24 रोजी रात्री 2:30 ते 5च्या दरम्यान 4च्या दरम्यान जो आरेवाडी केरेवाडी रोडवरती जो दरोडा पडला होता, त्यातील दरोड्यातील सर्वप्रथम माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रुद्राम पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच त्या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी असं समजून आलं की तिथून थोड्या अंतरावर दुसरीकडे एक ठिकाणी असाच प्रकारचा गुन्हा घडत आहे. त्या ठिकाणी त्यांनी तिथून दुसऱ्या स्पॉटला जात असताना तेथील आरोपी हे त्यांच्या 2 व्हीलर मोटरसायकलीने पळून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला घटनेला पोचण्यापूर्वीच आम्हाला व जिल्हा रात्रगस्त अधिकारी प्रनिल गिड्डा DYSP यांनाही त्याबाबत माहिती दिली होती. लागलीच तेही त्या ठिकाणी आरोपींचा पाठलाग करू लागले. त्यानंतर कुच्ची ते लांडगेवाडी या दरम्यान आरोपीच्या पाठलाग करत असताना आरोपीचं गाडीवरील संतुलन बिघडलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला पडलेली असताना त्यातील आरोपी हे पोलीस मागे लागल्याचे पाहून बाजूच्या उसाच्या शेतात पळून जात असताना आपल्या कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक, आपला पोलीस स्टाफ व रात्रगस्त अधिकारी हे सर्वजण त्यांचा पाठलाग करून त्यातील एक आरोपी आपण अटक केलेला आहे आणि आज रोजी आपण उर्वरित 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि सदर घटनेतील काही प्रमाणात आपण मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास मी स्वतः करत आहे.